गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हा आहे बांगडा. आणि इकडं आहे मी थोडंसं हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडे रवा आहे, हळद मिरची पावडर आणि इकडे मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं एकत्र करून घेते. ह्या अशा प्रकारे जर केलं ना तर छान लागतं. कोण कोण बांगडा आहे ना तांदळाच्या पिठामध्ये पण टाकतात. आम्हाला डाळीचं पीठ आवडतं पहिल्यापासून. डाळीच्या पिठामध्ये थोडंसं चव येते आणि तांदळामध्ये क्रिस्पी होतो. तर हा अशा प्रकारे बांगडा तळून. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर हा आहे बांगडा. आणि इकडं आहे मी थोडंसं हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि इकडे रवा आहे, हळद मिरची पावडर आणि इकडे मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं एकत्र करून घेते. ह्या अशा प्रकारे जर केलं ना तर छान लागतं. कोण कोण बांगडा आहे ना तांदळाच्या पिठामध्ये पण टाकतात. आम्हाला डाळीचं पीठ आवडतं पहिल्यापासून. डाळीच्या पिठामध्ये थोडंसं चव येते आणि तांदळामध्ये क्रिस्पी होतो. तर हा अशा प्रकारे बांगडा तळून